तर आलेलो आहोत आम्ही आत्याच्या घरी. सगळा पसारा नेऊन ठेवला आतमध्ये, त्याचं काही शूट नाही काढलं. खूप पसारा होता, पावसाची वेळ झाली आहे त्याच्यामुळे. बघू शकता किती हिरवंगार आहे सगळं इकडं. हे बघा, हे तुळशी वृंदावन. हे बघ, हे बघा, मनी बसली पण जवळ येत नाही. खूप छान वाटतं इकडं. काय करते आराध्या? शेजारचे लेकर आहेत. खूप छान आहे. नवीन माणसाला कुठे गेली आत्या? फ्रेश झालेलो आहे आम्ही. थोडस जवळच आहे, 15 किलोमीटर, 15-20 किलोमीटर लागते. कुठे गेली तुझी? ए मन्या, कुठे गेली मम्मी? कुठे गेली? ओ, तुला सोडून गेली? सोडून गेली होय मन्याला तिची मम्मी? तसं बसली होती, कुठं गायब झाली गेली? बर्री बर्री बर्री. चला, आत्या कुठं आहे? काय आणायला गेली? हा, काय? साखर. पलट, तेरा ध्यान किधर है? पागल म्हणून तिला आत्यानं सांगितलं पुढे जा म्हणून. आत्या आली. पाहुणे बी येऊन बसलेत. मांजर पण ओरडा लागलेत तुझे. तुला बघितलं ओरडा लागलाय तिथून. मग म्हण्या आली बघा. तर आपल्याला जायचं आहे दिव्याच्या घरी. खूप जुनी ओळख आहे दिव्याची आणि आत्याची. ती लहान मुलगी खूप छान. कोण आले? असं आहे. मी, आरती, श्रेयश पण आलेलं आहे मागे. तिघं पण चाललेलो होतो आम्ही. मावशी बोला. कुठं आहे मावशी? बोला, काय म्हणता? तिला पाऊस लागला तू पुढे मोबाईल साठी. हो मावशी, मोबाईल साठी. कुणाची वहिनी? आत्या. आत्या आहे घरी, काका आलेत. तर हे बघा, हे गावातलं वातावरण. किती जुने वाडे छान आहे तिकडे, बघू शकता. जुनी घर. कुत्रा आहे बरं का त्यांच्यात. थांब जरा. दिव्या, हे बघा, हे त्यांचं घर. टायगर कुठं आहे? टायगरला पकड बाबा. बांधलंय का? नाहीतर बघ मग तुझं काय करणार परत. बांधलंय की रे, हे सोडलंय की. काय चाललंय? ए माऊ, तीच मांजर आहे ना आत्याच्यातलं? ओ, आली लाईट आली. पाणी. अगं काय नाही करत. माझ्याकडे म्हणलं तर तिच्याकडे चालले. इकडे ये म्हणे, ये इकडे ये. म्हणे आहे का हे? म्हणे छान आहे ग. काय नाव ठेवलंय? बबल्या. ए बबल्या, येतो आमच्या घरीच. छान आहे बघ मांजर. तिचं आहे ना माग 2 पिल्ले होते. असा वाडा दिसतो आतून. इकडे पिठाची गिरणी ठेवली आहे. किती छान घर ठेवले बघा यांनी. बाहेरची बाजू आहे ही घराच्या. बेड आहे, कॉट आहे. इथं बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे. इकडे टायगर बसलेला आहे खाली. आणि हे असं या बाजूला असं घर आहे. इकडे वरती जिन आहे, ओपनच आहे. मनिया, ही मांजर आहे. आणि हे इकडं किचन आहे. इथं बघू शकता किती छान क्लिप लावलेले आहेत. हे किचन आहे. तर लसूण बांधलेले आहेत वरती. अगदी छान.
डब्बे बघा किती क्लीन ठेवलेले आहेत. देवारा पाणी सांडलं वाटतं इथं. देवारा किती छान ठेवलेला आहे. लाईट एवढीच आहे इथं. बघू शकता किती छान मांडणी केलेली आहे डब्यांची. कबड ही म्हणजे आतली रूम आहे आणि ही झुमर बघा किती, सॉरी तोरण बघा किती छान लावलेलं आहे. इथून अशी आतची रूम आहे. उठकी जरा तिकडे की. हे आपले छत्रपती मांजर, छत्रपती शिवाजी महाराज छान ड्रॉइंग काढलेले बघू त्यांचे. आणि या इकडं सगळं म्हणजे ओपन प्लेस आहे. बाहेरची बाजू आणि ही ओपन प्लेस आहे. इकडं 2 मशीन ठेवलेले आहेत. खूप छान ठेवलेलं आहे सामान सगळं. लाईट एवढंच आहे काकू? असू द्या, पसारा असणारच की आता घर म्हणल्यावर. हे कपाट इथे ठेवलेलं आहे. हे एक रूम आहे. अगदी स्वच्छ आणि हायजीन घर असतंय बरं का यांचं. आणि ही आहे दिव्या. ही आहे दिव्याचं घर. इंचगाव मध्ये मोहोळ तालुका, जिल्हा सोलापूर. आणि हे अशा पद्धतीने काकूंनी भजे तळलेले आहेत आमच्यासाठी. मस्त गरम गरम भजे. हे बघा काकूंनी अक्षरशः एवढे मोठे भजे दिलेले ताट भरून. रिटर्न आलेला होता आमच्या घरी हे सगळे. तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड नाईट, टेक केअर.